श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे। कसा आहे ना, आजचा व्हिडिओ हा स्वयंपाकाशी निगडित आहे, म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातल्याशी निगडित आहे। महिलांचं आणि स्वयंपाकघराचं नातं हे अतूट नातं आहे, पण आपल्याला स्वयंपाकघरातल्या अशा काही वस्तू आहेत, 4 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की त्या कधीही आपल्या घरातल्या स्वयंपाकघरातल्या थोडक्यात म्हणजे आपला मसाला डब्बा जो असतो, जो आपण भाजी बनवत असतो आणि त्याच्यामध्ये मसाले, मीठ वगैरे, हळद जे काही टाकतो, तर अशातल्याच काही गोष्टी आहेत ज्या की आपल्याला घरातल्या आपल्या स्वयंपाकघरातल्या कधीही संपू द्यायच्या नाहीत। कारण ज्यावेळेस तुम्हाला माहिती आता आपल्याला आपण दररोज स्वयंपाक बनवतो, आपल्याला माहितीच असते की आपल्याकडे एवढं आहे आणि आता उद्या संपणच, तर त्याच्या आधीच त्या वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत। तर सर्वात प्रथम कोणती गोष्ट आहे की ती आपल्या मसाला डब्यातली कधीही संपू द्यायची नाही, म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातली। तर हळद ही स्वयंपाकघरातली म्हणजे संपणे अशुभ मानलं जातं। मुळी जर तुमच्या घरातलं शुभ कार्य काही अडचणीसुद्धा येऊ शकतात, तर त्यासाठी आपल्याला आपल्या घरातली हळद जर संपायच्या आधीच आपल्याला नवीन हळद घेऊन यायची आहे दुकानातली। कारण भगवान विष्णूला सुद्धा हळद खूप प्रिय आहे, म्हणून हळद आपल्या घरातली अजिबात संपू द्यायची नाही। त्यानंतर दुसरी गोष्ट आहे मीठ सुद्धा ही वस्तू आपल्या स्वयंपाकघरातलीच आहे। तर मिठाच्या कमतरतेमुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे ते आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकते आणि घरात पैशाची कमतरता भासू शकते, म्हणून आपल्या घरातलं जे मीठ आहे ते अजिबात संपू द्यायचं नाही। संपण्याआधीच आपल्याला मीठ आपल्या घरामध्ये आणायचं आहे विकत। त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे पीठ ज्यावेळेस आपण चपात्याचं पीठ असो, भाकरीचं पीठ असो किंवा बाजरीच्या भाकरीचं पीठ असो, तर नेहमीप्रमाणे जास्त प्रमाणात पीठ आपल्याला दळून आणायचं असतं। उद्या संपणार आहे, आज जर आपल्याला माहिती आहे ना, तर लगेच तुम्ही दळून आणायचं आहे पीठ। वास्तुशास्त्राप्रमाणे घरातलं जर पीठ संपलं तर अशुभ मानलं जातं, त्यामुळे मान सन्मानसुद्धा आपली हानी होऊ शकते। म्हणजे मान सन्मान जिथं भेटतो ना ते सुद्धा भेटत नसतो, म्हणजे मान सन्मानाची थोडक्यात हानी होऊ शकते। त्यानंतर चौथी गोष्ट तर अत्यंत महत्त्वाची आहे, तांदूळ घरातले तांदूळ म्हणजे संपणे सुद्धा फार म्हणजे अशुभ मानलं जातं। घरातील तांदूळ फार महत्त्वाचे आहे। घरातील तांदूळ संपल्यास घरात अडचणी येऊ शकतात। त्याचबरोबर दुसरी गोष्ट एक महत्त्वाची सांगणार आहे। ह्या गोष्टी ज्या आहेत त्या स्वयंपाकघरातले आणि स्वयंपाकघरातल्याशीच निगडीत आहे। हळद आणि तेल हे सोबत कधीही आणायचं नसतं। ज्यावेळेस म्हणजे दुकानातून तुम्ही सामान विकत आणताल, तर हळद आणि तेल सोबत कधीच आणायचं नाही। संपलं तरी म्हणजे संपायच्या अगोदर हळद आणायची आणि तेल पण अगोदर आणायचं, पण सोबत कधीच नाही आणायचं। एक दिवस हे आणा, एक दिवस ते आणा, असं करत जा। आणि त्याचबरोबर शनिवारी सुद्धा तेल अजिबात आणायचं नाही। घरामध्ये शनिवारी तेल आणायचं नाही। शुक्रवार, बुधवार, गुरुवार कोणत्याही दिवशी तुम्ही तेल आणू शकतात, पण शनिवारी तेल अजिबात आणायचं नाही। तर या प्रकारचे थोडक्यात माहिती आहे की ह्या गोष्टी आपल्या स्वयंपाकघरातल्या अजिबात संपू द्यायच्या नाहीत। तर आजचा व्हिडिओ या प्रकारे होता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।